सध्याचे राजे किंग चार्ल्स यांचे ते सख्खे भाऊ आहेत. प्रिन्स अँड्रू माउंटबॅटन विंडसर. एप्स्टीनमध्ये नाव आल्यावर त्यांच्यावर आधीच कारवाई झाली. सार्वजनिक हित धोक्यात आणलं आणि सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केलं. एप्स्टीनच्या प्रकरणामध्ये त्यांनी देशाची सिक्रेट्स काही उघड केली किंवा दुसऱ्यांना दिली. ह्या कारणास्तव आधी त्यांचे संपूर्ण राजघराण्यातली पदं काढून घेतली. त्यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून किंग चार्ल्स यांनी बाहेर काढलं आणि मग काल लंडन पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना अटक केली. ह्याच्यापासून भारतीय राजकारण्यांनी आणि राज्यकर्त्यांनी काही धडा घेतला पाहिजे. भारतातल्या अनेक राजकारणी आणि उद्योगपतींचं नाव या प्रकरणात आलेलं आहे. नरेंद्र मोदी गुलामीच्या खुणा पुसायच्या आहेत म्हणून त्यांनी ब्रिटिशांनी बनवलेल्या संसदेच्या समोर नवीन संसद बनवली. का तर म्हणे गुलामीच्या खुणा पुसायच्या आहेत. साऊथ ब्लॉक हे प्रधानमंत्र्यांचं कार्यालय, तिथून ते 2 दिवसापूर्वी नवीन स्वतःच्या कार्यालयात वेगळ्या येऊन बसले, निर्माण केलं. का तर गुलामीच्या खुणा पुसायच्या आहेत. पण त्या ब्रिटननं राजघराण्यातल्या राजपुत्रावरती कारवाई केली, त्याला तुरुंगात पाठवलं एप्स्टीन प्रकरणात. आणि आजही काही मंत्री जे सरळ एप्स्टीनच्या संदर्भात रेकॉर्डवरती आले आहेत ते आपल्याबरोबर वावरत आहेत आणि फिरत आहेत आणि मंत्रिमंडळात आहेत. कसली गुलामीच्या गोष्टी तुम्ही करताय? ब्रिटन द ग्रेट का आहे? द ग्रेट ब्रिटन का म्हणतात? द ग्रेट ब्रिटन अजूनही म्हणतात. ते यासाठी तिथे कायदा सगळ्यांसाठी समान आहे आणि लोकशाहीमध्ये जनतेच्या हक्काचं रक्षण केलं जातं. आणि भारतामध्ये नेमकं उलट आहे. नुसतं संसदेची इमारत बदलून आणि साऊथ ब्लॉकचं कार्यालय बदलून गुलामी नष्ट होत नाही. उलट तुम्ही देशाला जास्त गुलाम करतात मिस्टर नरेंद्र मोदीजी. मला असं वाटतं की भारतात अशा प्रकारची कारवाई होऊ शकते का? आणि समजा होणार नसेल तर त्यामागची ज्या अर्थी हरदीप पुरीचं असंख्य वेळा नाव, 9 वेळा भेटीगाठी, आणि ते सुद्धा मोदी प्रधानमंत्री झाल्यावर झालेल्या भेटीगाठी, ते जर समोर आलं असेल आणि हरदीप पुरींना जर मोदी हात लावत नसतील, याचा अर्थ हरदीप पुरीकडे काहीतरी महान सिक्रेट्स आहेत त्याच्या मुठीमध्ये आणि त्याला घाबरून पुरीवरती कारवाई होत नाही, अनिल अंबानीवरती कारवाई होत नाही. इटलीच्या प्रधानमंत्र्यांनी मेलिना यांनी बिल गेट्सच्या लॅबमधून निर्माण होणाऱ्या सर्व उत्पादनांवरती इटलीमध्ये बंदी घातली एप्स्टीन फाईलमध्ये नाव आल्यामुळे. आणि आम्ही बिल गेट्सचं स्वागत करतो देशामध्ये. चंद्रबाबू नायडू स्वागत करतात, दिल्लीत त्याचं स्वागत होतं. तो कीनोट स्पीकर असतो. लोकांनी विरोध केल्यावर त्याला भाषण करू दिलं नाही. हा कसल्या गुलामीच्या गोष्टी करतायत?